हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एक आरोग्य विभागामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही नॅशनल रूरल हेल्थ म्हणजे नॅशनल रूरल हेल्थ मिशन म्हणजे NRHM या अंतर्गत कंत्राटी भरती आहे. तरीसुद्धा मी व्हिडिओ का बनवत आहे, कारण या भरतीमधून जे विद्यार्थी लागतील त्या विद्यार्थ्यांना 30% आरक्षण परमानंट भरतीमध्ये शासनाने ठेवलेलं आहे. त्यामुळं म्हणजे ज्यांना ही जी कंत्राटी भरती आहे यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं, डायरेक्ट ते परीक्षा नाही काही नाही, थेट सिलेक्शन आहे. तर त्याच्यात जर निवड झाली तर तुम्हाला परमनंट भरतीमध्ये 30% आरक्षणाचा फायदा घेता येईल. तर नेमका ही जाहिरात कुठली आहे, कोणकोणती पदं आहेत, ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक प्रश्नाचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या. जूनमध्ये जे पेपर झाले आरोग्य शेवटचे याच ईबुकमधून प्रश्न विचारले होते. तर या ठिकाणी पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी म्हणजे परभणी जिल्ह्याची ही जाहिरात आहे. पहा आता अर्ज कुठे पाठवायचा आहे, कोणती पदं आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, ती सगळी माहिती पाहूयात आपण. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी 11 महिने 29 दिवस कालावधीकरिता खालील रिक्त पदे संवर्गनिहाय भरावायची आहेत. इतर पदे परभणी जिल्ह्यातील आरोग्य संस्था स्तरावरील आहेत. आता यामध्ये पहा, पहिला आहे एंटोमोलॉजिस्ट. याच्यासाठी म्हणजे SCला 1 जागा आहे, VJAला 1 जागा आहे, OBCला 1 जागा आहे, SCBCला 1 जागा आहे आणि EWSला 1 जागा आहे. म्हणजे एकूण 5 जागा आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट त्यासाठी सुद्धा 5 जागा आहेत. त्यामध्ये पहा, SCसाठी 1 जागा आहे, VJAला 1 जागा आहे, OBCला 1 जागा आहे, SCBCला 1 जागा आहे आणि EWSसाठी 1 जागा आहे. फॅसिलिटी मॅनेजर एकूण 2 जागा आहेत. त्यामध्ये ओपनसाठी 1 आणि SCसाठी 1 आहे. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष 1च जागा आहे, ती ओपनसाठी आहे. डेटा एंट्री ऑपरेटर आयुष 1च जागा आहे, ती ओपनसाठी आहे. आता सविस्तर जाहिरात कुठे मिळेल तर ZP-Parvani.gov.in आणि parvani.nic.in या संकेतस्थळावर ही जाहिरात मिळेल तुम्हाला डिटेल्समध्ये. त्याच्या खाली पहा, आता यामध्ये जो एंटोमोलॉजिस्ट आहे. बरं, आधी हे कुठं पाठवायचं आहे ते सांगतो. अर्ज कुठं पाठवायचा आहे तर NRHM विभाग 2रा मजला, जिल्हा परिषद, नवीन बिल्डिंग, स्टेडियमजवळ, परभणी या पत्त्यावर आपल्याला अर्ज पाठवायचा आहे. तर आता इथं पहा, एलिजिबिलिटी काय दिलेली आहे ते एलिजिबिलिटी दिलेली आहे. आता याचा अर्ज कुठे मिळेल तुम्हाला तर तेही मी तुम्हाला सांगतो की विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर ही अख्खी PDF मी देणार आहे. त्यामध्ये शेवटी अर्जसुद्धा आहे. तर इथे पहा, एंटोमोलॉजिस्ट याच्यासाठी पहा, शैक्षणिक अर्हता आहे MSc झूलॉजी विथ 5 years एक्सपिरियन्स आणि पगार आहे 40,000 दर महिना. त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यांना एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH ऑल MHA MBA इन हेल्थ म्हणजे एनी मेडिकल ग्रॅज्युएट चालेल. त्याच्यामध्ये ग्रॅज्युएटमध्ये काय काय पाहिजे, मेडिकल ग्रॅज्युएटमध्ये तर MPH किंवा MHA किंवा MBA आणि यांचा पगार आहे 35,000 दरमहा. त्याच्यानंतर फॅसिलिटी मॅनेजर EHMIS इम्प्लिमेंटेशन इंजिनियर, तर यांची पात्रता आहे MCA किंवा BTech किंवा इक्विव्हॅलंट 1 year किंवा त्याच्याशी समतुल्य म्हणजे MCA किंवा BTech याच्याशी समतुल्य आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. यांचा पगार आहे 25,000 रुपये दरमहा. त्याच्यानंतरचा आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर. यांचा पगार आहे दरमहा 35,000 आणि ही यांची भरपूर त्यांनी पात्रता दिलेली आहे. पहा की ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट किंवा आता ही PDF मी देणार आहे, त्यामध्ये तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतरचा आहे डेटा एंट्री ऑपरेटर 1च जागा आहे. यांचा पगार आहे 18,000 दरमहा आणि याची पात्रता ग्रॅज्युएशन इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा IT किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा BTech कशामध्ये पाहिजे तर CS मध्ये म्हणजे कॉम्प्युटर सायन्स किंवा IT
किंवा BCA किंवा BBA किंवा BSc IT किंवा ग्रॅज्युएशन विथ 1 इयर डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर सायन्स फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी, मिनिमम 1 इयर ऑफ एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये 1 वर्षाचा अनुभवसुद्धा पाहिजे. आणि अजूनही काही त्यांनी पात्रता दिलेली आहे, तर ही सर्व तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर तर अशा पद्धतीने एक नवीन जाहिरात आलेली आहे पहा मित्रांनो. आणि ही सर्व PDF तुम्हाला कुठं पाहायला मिळेल, तर विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मिळेल. इथे DD कोणाच्या नावाने काढायचं आहे, तर अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद परभणी या नावे देय असलेला खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फी आहे आणि मागास वर्गांसाठी 100 रुपये फी आहे. DD जोडायचा आहे बरं का फॉर्मसोबत. ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्मसोबत हा DD सुद्धा तुम्हाला भरायचा आहे. फॉर्म कधीपासून सुरू झालेत, तर 9/7/2024 पासून भरायला सुरुवात झालेत आणि शेवटची तारीख आहे 16/7/2024. या तारखेपर्यंत तुमचा अर्ज गेला पाहिजे. अर्जाचा हा नमुना आहे. हा नमुना तुम्हाला याची PDFच मी देत आहे. याची प्रिंट काढून हाच अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत तो DD भरायचा आहे आणि म्हणजे DD जोडायचा आहे आणि जो पत्ता मी सांगितला त्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे. जर तुम्हाला ग्रामसेवकसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ग्रामसेवक टेस्ट सिरीज विकत घ्या. 10ला 10 टेस्ट अपलोड झालेले आहेत आणि IBPS पॅटर्ननुसार सगळ्या टेस्ट दिलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.